लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीये। शिवाय पास काढायला उशीर असल्यानं उशीर झाल्याचे सबब बॉसला सांगता येणार नाही, कारण रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेपरलेस मासिक पासची सुविधा सुरू केली आहे। दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे अनावरण पार पडलं। मुंबईसाठी COTVM म्हणजेच कॅश कॉइन मशीन आणि UTS ॲपच्या पुढचा टप्प्याचं अनावरण करण्यात आलं। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मध्य आणि हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे तिकीट काढण्यासाठी त्यांच्या आता वेळेचा खोळंबा होणार नाहीये, कारण आजपासून मध्य रेल्वेने मोबाईल ॲपच्या माध्यमातून तिकीट सेवा जी आहे ती सुरू केलेली आहे। या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत चीफ PRO नरेंद्र पाटील सर आहेत। सर, या ॲपतून UTS ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने तिकीट मिळणार आहे, काय माहिती सांगाल? ही जे UTS ॲप आहे हे आपल्याला Google Play स्टोअरवरती मिळेल। हे क्रिसने डेव्हलप केलेलं इंडियन रेल्वेचं अनरिझर्व्ड तिकीटिंग सिस्टमचं ॲप आहे। याच्यात समजा बुक तिकीट याच्यावरती आपण जर गेला तर जर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट पाहिजे, क्विक बुकिंग, नॉर्मल बुकिंग असे 4 ऑप्शन्स आहेत। सीझन तिकीटसाठी खाली एक सीझन तिकीटचं ऑप्शन आहे। तर जर आपण याच्यामध्ये समजा अंबरनाथ स्टेशन आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर 2 स्टेशन आपण सिलेक्ट करू शकतो। अंबरनाथवरून आपल्याला इतर कुठल्या स्टेशनवर जायचं आहे त्या स्टेशनचे याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यानुसार आपण ऑप्शन्स चूज करून छत्रपती शिवाजी टर्मिनस समजा आपण स्टेशन चूज केलं आणि यामध्ये या प्रकारे आपल्याला याच्या मार्फत तिकीट उपलब्ध होऊ शकतं। त्या मशीनद्वारे देखील कशा पद्धतीने तिकीट काढता येते त्याबद्दल काय माहिती सांगाल? तिकीट बुक करायचे असेल तर साधारणतः समजा आपण घाटकोपरवरून आपल्याला जर तिकीट बुक करायचं आहे तर पहिले आपण झोन सिलेक्ट करतो, त्यानंतर इथे स्टेशनचा या इंडेक्स येतो, त्यामध्ये घाटकोपर स्टेशन आपण सिलेक्ट केलं आहे। तर समजा सध्या आपण एक ॲडल्ट जाणार, चाइल्डमध्ये कोणी नाही आहे, क्लास आपण सेकंड क्लास सिलेक्ट केला, त्यानंतर ऑर्डिनरी आहे। जर्नी आपण जर सिंगल जर्नी केली तर 10 रुपीजचा फेअर आहे। आपल्याला कॅश पाहिजे की स्मार्ट कार्डनी करायचं आहे तर मी कॅश इथे चूज करतो। कॅश चूज केल्यावर 10 रुपीजच्या फेअरसाठी मेक पेमेंट असं हे येतं। मी मेक पेमेंट चूज केल्यानंतर 1 मिनिटाचा अवधी असतो आपल्याकडे। त्या 1 मिनिटाच्या अवधीमध्ये इथे कार्ड आपलं ग्रीन होतं, त्यानंतर आपण जे आहे त्याच्यामध्ये नोट आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो, त्यानंतर आपल्याला प्रोसीड हे बटन आहे हे दाबावं लागतं आणि इथे प्रिंट ऑप्शन येतो, तो प्रिंट ऑप्शन दाबावा लागतो आणि इथून आपल्याला तिकीट मिळणार आहे। इथे आपल्याला तिकीट उपलब्ध होतं, हे आपलं तिकीट आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लाईनमध्ये न उभं राहता आणि कॅश आपल्या याच्यामध्ये इन्सर्ट करून आपण तिकीट काढू शकतो। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारचा देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।